तर तिकडे नागपूरमध्ये देखील आपण पाहतोय सध्या विद्यार्थी आणि हे तरुण आंदोलक आक्रमक झालेले आहेत। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर आता नागपुरात देखील त्याचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात विविध शहरांमध्ये त्या घटनेचा निषेध नोंदवला जातो आहे। नागपूरमधली ही दृश्य आपण पाहतोय। नागपुरात विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेले आहेत। ही थेट दृश्य आपण नागपूरमधनं पाहतोय। हातात बॅनर्स घेऊन धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्याची मागणी होतीये, तर दुसरीकडे जंतर मंतरवरून संसदेच्या दिशेने निघालेल्या सीजेपीच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला। त्या घटनेचा देखील निषेध नोंदवला जातोय। नागपूरमध्ये देखील आपण हे दोन महत्त्वाची दृश्य, दिल्लीमध्ये सीजेपीचं आंदोलन सुरू होताच हा मोर्चा संसदेच्या दिशेने निघाला असतानाच पोलिसांनी या विद्यार्थ्यांवर, या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची दृश्य आपण पाहतोय। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी नागपूरमध्ये देखील आता तरुण विद्यार्थी आणि आंदोलक हे रस्त्यावर उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जंतर मंतर इथून हा संपूर्ण मोर्चा संसदेच्या दिशेने निघालेला होता, मात्र मध्येच पोलिसांनी आंदोलकांना, या तरुणांना, मोर्चेकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही दोन महत्त्वाची दृश्य, एकीकडे दिल्लीतली दृश्य आपण पाहतोय, पोलिसांनी या आंदोलकांवर, तरुणांवर लाठीचार्ज केल्याची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळतात आणि याचाच निषेध नोंदवण्यासाठी आज विविध ठिकाणी आंदोलन होतंय। सोनम वांगचुकला ज्या पद्धतीनं एका त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले असताना लोकशाही मार्गाने त्यांच्यासोबत चर्चा करायच्या ऐवजी हिटलरशाही करून जनरल डायर या सरकारच्या अंगात घुसला आणि त्यांनी सोनम वांगचुकला अक्षरशः बेडशीट लावून त्या ठिकाणी उचलून नेलेलं आहे। त्याचा निषेध म्हणून आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यायला पाहिजे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आज राज्यभर आम्ही आंदोलन करतोय। पण आपण बघताय की पोलीस बळाचा वापर करून कशा पद्धतीने दिल्लीचा जसा आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय तसाच प्रयत्न हा महाराष्ट्रामध्ये देखील त्या ठिकाणी केला जात आहे आणि याचा आम्ही तीव्र शब्दात त्या ठिकाणी निषेध करतोय। मला वाटतं शिष्टमंडळाची ला बोलून चर्चा ही सोनम वांगचुकांना उचलायच्या अगोदर करायला पाहिजे होती। 20 दिवस सोनम वांगचुक तिथं बसले, सरकार काय झोपा काढत होतं का? आज ज्या वेळेला जंतर मंतर मध्ये आणि दिल्लीमध्ये 10 लाखाच्या पेक्षा जास्त विद्यार्थी आलेत, देशभर विद्यार्थी आंदोलन करतात, त्यावेळेला या हिटलरशाही सरकारला जाग आली। हीच जाग जर त्यांनी अगोदर दाखवली असती तर अधिक बरं झालं असतं। आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की जोपर्यंत धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा होत नाही तोपर्यंत याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्ष हा करील आणि विद्यार्थ्याच्या भविष्याचे खेळणाऱ्या सरकारला अद्दल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आपने देखा कि जिस तरह से सोनम वांगचुक जी 20 दिन से अनशन पर थे, इस हिटलरवादी सरकार ने उनसे बातचीत की नहीं। संविधान में प्रावधान है अनशन करने का, आंदोलन करने का और अपनी बात रखने का, मगर ये सरकार के जिस्म में जनरल डायर की आत्मा घुसी है और ये जनरल डायर की सरकार, इन्होंने सोनम वांगचुक जी को जिस तरह से उठाकर लेकर गए और वहां पर डेमोक्रेसी का गला घोटने का काम ये जो सरकार ने किया है उसका निषेध करने के लिए आज हम राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार पार्टी की तरफ से यहाँ पर आंदोलन कर रहे हैं। आगे जब तक धर्मेंद्र प्रधान, जिन्होंने 22 लाख छात्रों के भविष्य के साथ खिलवाड़ किया है, उनका जब तक रिजाइन नहीं होता तब तक ये आंदोलन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी है चालू रखने वाली। आज दिल्ली में भी यूथ पर जो है लाठीचार्ज किया जा रहा है, बड़े आज काफी बड़े पैमाने पर जो स्टूडेंट अनशन कर रहे हैं उनके पर लाठीचार्ज करना ये काफी गलत बात है, मगर अभी लाठी और गोली से इस देश का युवा डरने वाला नहीं, ये इस दिल्ली में बैठने वाले हिटलर ने समझना चाहिए।